ती सगळी अशी मी उलटी ठेवली आहे पाण्यात. जो जास्तीत जास्त पाण्यामध्ये आपल्याला देठाची बाजू म्हणजे त्याच्यामध्ये बुडालेली असली पाहिजे. आणि यामुळे काय होतं, ह्या इथल्या भागामध्ये जास्तीत जास्त चीक असतो, तो सगळा आपल्याला असा छान चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे होते. आणि कैरी पहा अगदी कडक आहे, म्हणजे अजिबात मऊ पडलेली कैरी आपल्याला घ्यायची नाहीये. कैरी थोडस लवकर लोणचं घातलं जात आहे. खरं तर आपण लोणचं हे मे महिन्याच्या आपण अगदी शेवटाला घालायला सुरुवात करतो, म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावरती असं आपण लोणचं घालायचं असतं. परंतु आता हे जेवढ्या कोरड्या करता येईल तेवढ्या कोरड्या करायच्या. थोडस फॅन खाली ठेवायचंय. त्याने काय होतं की त्याला अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. कारण काय होतं, लोणच्याला आपल्याला ज्या काही वस्तू घ्यायच्या आहेत, हे पहा ही कैरी घेतलीये, ह्याचं देठ पहा अजूनही असं अगदी कडक आहे. ह्याचा अर्थ ही अगदी ताजी कैरी आहे आणि आता एकदम कडक कैरी आहे. आता ह्याला मी कापून घेणार आहे. हे आतमध्ये एक आहे ना पातळ अशी सालीसारखं असतं पहा हे, आणि हे जे जाड आहे हे आपल्याला तसंच ठेवायचंय. हे आपल्याला खाताना आहे ना त्याची छान मुरल्यानंतर चव येते. त्यानंतर त्यांना कापून घेतल्यात, अशा मध्यम आकाराच्या कापलेल्या आहेत. फार मोठ्या नाहीत आणि फार लहान पण नाहीत. नक्की अनुभव घ्या की पाडाला लागलेल्या आंब्याचा जो गोडवा असतो ना, तो पिकलेल्या आंब्याच्या गोडव्यात आणि कैरीच्या जो आंबटपणा आहे आणि हा पाडाचा गोडवा याच्यात खूप फरक असतो. आणि लहान नाही, अशी मध्यम आकाराची ही फोड या आकारामध्ये कापून घेतल्या आहेत. आणि हा जो बाठ्याचा भाग आहे किंवा कोळीचा भाग आहे तो मधला भाग, त्यानंतर हा गाभ्याचा आणि हा सालीचा भाग, अशी ही फोड खाण्यास म्हणजे लोणच्यासाठी खूप छान लागते. जी आपल्याला म्हणजे आता ह्याला हळद आणि मीठ लावून झालेलं आहे. आता इथे पहा, ह्या कैरीच्या सगळ्या मी फोडी करून घेतल्या आहेत. आता ह्या कैऱ्या कशा घेतल्या, मी कशा फोडून घेतल्या, त्या स्वच्छ कशा केल्या, हे सगळं मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही आपल्याला पूर्व तयारी करून घ्यायची आहे. म्हणजे लोणच्यासाठीची आपल्याला कैऱ्या कशा निवडायच्या, त्या कशा आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, ह्या सगळ्याची पूर्व तयारी जी आहे लोणच्यासाठीची, ती मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. इथे पहा हे आहे, हे पाणी घेतलंय आणि त्यामध्ये मीठ घातलंय आणि त्याच्यामध्ये ह्या कैऱ्या अशा मी 2-3 तास भिजत घातल्या होत्या. आणि ही जी देठाकडची बाजू आहे ती सगळी अशी मी उलटी ठेवली पाण्यात. जो जास्तीत जास्त पाण्यामध्ये आपल्याला देठाची बाजू म्हणजे त्याच्यामध्ये बुडालेली असली पाहिजे. आणि यामुळे काय होतं, ह्या इथल्या भागामध्ये जास्तीत जास्त चीक असतो, तो सगळा आपल्याला असा छान चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे. इथे पहा हे असं ह्या कैऱ्यांना छान चोळून आपल्याला घ्यायचंय. स्वच्छ अगदी प्रत्येक कैरी आपल्याला छान चोळून अशी धुवून घ्यायची आहे. हे पहा, हे मिठाचं पाणी आहे मुळात म्हणजे. आणि 2-3 तास छान कैऱ्या ह्या भिजत घालायच्या आणि संपूर्ण कैऱ्या ह्या अशा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. ह्या सगळ्या कैऱ्या मी धुवून झाल्या की तुम्हाला दाखवते. आणि कैरी पहा अगदी कडक आहे, म्हणजे अजिबात मऊ पडलेली कैरी आपल्याला घ्यायची नाहीये. कैरी घेताना ही आपल्याला एकदम कडक अशी बघायची आहे की घेताना आपल्याला ती अशी मऊ नाही लागली पाहिजे किंवा पिकत आलेली नसायला हवी. अगदी पांढरी शुभ्र आतून असायला हवी अशी कैरी बघून घ्यायची. आता ही जी कैरी आहे ही माझ्या मामाच्या शेतातली कैरी असल्यामुळे ही थोडस लवकर लोणचं घातलं जात आहे. खरं तर आपण लोणचं हे मे महिन्याच्या आपण अगदी शेवटाला घालायला सुरुवात करतो, म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावरती असं आपण लोणचं घालायचं असतं. परंतु आता हे घरच्याच कैऱ्या असल्यामुळे त्या लवकर आल्या आहेत आणि आता त्याचं मी छान लोणचं करणार आहे. कारण वर्षभर आता हे छान मला आता ही जी आठवण आहे तीच आठवणीत राहणार आहे.
त्याच्यामुळे ह्या संपूर्ण कैऱ्या, हे पहा पाणी किती गढूळ निघालेलं आहे. असं संपूर्ण पाणी आपण हे स्वच्छ धुवून घ्यायच्यात कैऱ्या. आणि आता काय करायचंय तर आपल्याला ह्या ज्या कैऱ्या आहेत हे असं एक सुती कापड घ्यायचं आणि ह्याने ह्या संपूर्ण कैऱ्या स्वच्छ अशा कोरड्या पुसून घ्यायच्यात. जेवढ्या कोरड्या करता येईल तेवढ्या कोरड्या करायच्या. थोडंसं फॅन खाली ठेवायचंय. त्याने काय होतं की त्याला अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. कारण काय होतं, लोणच्याला आपल्याला ज्या काही वस्तू घ्यायच्या आहेत, म्हणजे आता आपण जे जे काही घेणार आहोत ते आता लक्षात ठेवून आपल्याला काय करायचंय, ही विळी असू देत. आता हे जे आहे हे म्हणजे लोणचं कैरी कापायचं कटरच आहे. तर हे पहा, हे असे सगळ्या कैऱ्या आणि ते सगळं हे सुद्धा आता मी पुसून घेणार आहे. हे पुसून झाल्या कैऱ्या की मी हे सुद्धा पुसून घेणार आहे. सगळं आपल्याला कसं, ही बघा परात सुद्धा अगदी कोरडी आहे. ही ओली परात आहे, मी हातच ठेवलेलं नाहीये, दुसरी घेतलीये. आणि आता मी ह्याच्यामध्ये संपूर्ण कैऱ्या अशा छान पुसून कोरड्या करून मग तुम्हाला दाखवते मी काय करते ते. हे पहा, आता ही जी आहे घासून स्वच्छ करून घेतलेली आहे. हिला छान असं पॉलिश करून घेतलंय. आपण बऱ्याच दिवस वापरत नसते ना, तर त्यामुळे हे छान घासून घ्यायचं. लिंबाने वगैरे पण घासलं तरी छान स्वच्छ होतं. आणि पूर्ण असं कोरडे करून घ्यायचंय आपल्याला, हे पुसून घ्यायची आहे. आणि मी आता खालीच बसली आहे कारण आपल्याला हे कैऱ्या अशा आहेत ना, आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती छान जोर द्यावा लागणार, त्यामुळे मी अगदी खालीच बसून करून घेतली आता हे सगळं. हे पहा, ही कैरी घेतलीये. ह्याचं देठ पहा अजूनही असं अगदी कडक आहे. ह्याचा अर्थ ही अगदी ताजी कैरी आहे आणि आता एकदम कडक कैरी आहे. आता ह्याला मी कापून घेणार आहे. आता कापताना आपल्याला काय करायचंय, हा जो भाग आहे हा आपल्याला संपूर्ण कापून काढून टाकायचा आहे. हे पहा, थोडंसं अजून कापलं तरी चालणार आहे. हे असं कापून घ्यायचं. हा पुढचा भाग काढून टाकायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला हे पहा, आता आपल्याला कशा फोडी हव्यात तशा आपल्याला ह्या इथे लक्षात येत असेल तुमच्या की ही पहा, ही अशी हे असं कापून घेतलेत. आता याला परत आपल्याला काय करायचंय तर हे पहा, आता पहा आपल्याला ज्या आकारामध्ये हवंय, आता हे मधलं जे भाग आहे हे जेवढं आपल्याला साफ करून घेता येईल तेवढं आपल्याला हे साफ करून घ्यायचंय. यामधनं सुद्धा आपल्याला हे आतमध्ये एक आहे ना पातळ अशी सालीसारखं असतं पहा हे. आणि हे जे जाड आहे हे आपल्याला तसंच ठेवायचंय. हे आपल्याला खाताना आहे ना त्याची छान मुरल्यानंतर चव येते. आता तुम्हाला ज्या आकारात त्या फोडी हव्यात त्या आकारामध्ये आपल्याला ह्या फोडी करून घ्यायच्यात. मी खूप लहानही नाही आणि खूप मोठ्याही नाही, अशा मध्यम आकाराच्या ह्या फोडी करून घेतेय. हे पहा, आणि ही सालीची बाजू आहे आणि ही आतमध्ये जी कोय असते त्याच्या बाजूला एक जाड कव्हर असतं ना, त्याची बाजू आहे ही. आणि ही आपल्याला हे पहा, असं साल असेल तर काढून टाकायचं आणि हा मधला गाभा असं, अशी ही फोड असेल ना तर ती खायला खूप छान लागते. म्हणजे हे पण मुरल्यानंतर चोखून खायला खरंच खूप छान लागतं. आणि ह्या सगळ्या अशा आहेत ना, आता आपल्याला कापून घ्यायच्या. हे पहा, हे पहा, हे आपल्याला असं संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक फोड आता आपल्याला काय करायची, ही अशी ह्याला खूप धार असते विशेषतः, आणि ही सगळ्याला आपल्याला असं काढून घ्यायचंय. प्रत्येक हे आपल्याला स्वच्छ आहे की नाही हे पाहायचंय मुळात, म्हणजे कारण लोणचा हा प्रकार असा आहे ना की त्याला अजिबात काही खराब असं चालणार नाही. आपल्याला हे सगळं काढून घ्यायचंय. आता सगळ्या कैरीला मी असंच कापून घेणार आहे. ही पहा,
कडक कैरी आहे, पांढरी शुभ्र कैरी आहे ही, आणि अगदी ताजी आहे. माऊ, काय होतंय रे तुला? आणि हे मी आता आहे ना रात्री करायला घेतले. हा बघा, हा जो हे जे आहे ना, हे आपल्याला सगळ्या याचं काढून टाकायचंय. आणि आतमधले हे भाग, जो कडक भाग आहे, हा अजिबात काढायचा नाहीये. थोडं हात सांभाळून आपल्याला ही कामं करायची आहेत. आणि हा भाग मात्र स्वच्छ करत राहायचंय. आपण जसं जसं एक एक कैरी करू ना, तसं लगेचच ते साफ करून घ्यायचं, म्हणजे कुठल्याच भागाला अजिबात असं आतमधलं ते राहत नाही आणि सगळं स्वच्छ झालंय ह्याचं आपल्याला खात्री राहते. आता हा पहा, एक एक फोड मी अशी, ही मधला जो भाग आहे तो पुन्हा असा कोरड्या फडक्याने पुसून घेतेय. हे आपल्याला हा भाग सुद्धा काही वेळेला इथे काळवणल्यासारखं वगैरे असू शकतं, तर ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं. कारण लोणच्याला थोडं सुद्धा अगदी खराब असेल तर ते टिकण्याच्या दृष्टीने अवघड होऊ शकतं. त्यामुळे ह्याची खात्रीशीर, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट स्वच्छ घेतलीये का, जो चमचा वापरू तो झालं, किंवा आपण ज्या वस्तू विळी वापरू, सगळं कोरडं असायला हवं. ह्या गोष्टींचा विचार करावा लागतो लोणचं मसाले करताना. आणि लोणचं करताना तर हे लक्षात ठेवायचंच की आपल्याला हे प्रत्येक फोड मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे. हा मधला जो भाग आहे हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. बाहेरून आपण धुवून पुसून घेतलेलंच आहे. आणि अशी एक एक कैरी मी पुन्हा स्वच्छ करून घेतली. आता दुसरी जेव्हा मी ही कापतीये तेव्हा ही सुद्धा करताना अशाच पद्धतीने कापून झाली की पुन्हा पुसून पुसून ठेवणार आहे. आता इथे पहा, ह्या अशा ह्या आकारामध्ये मी सगळ्या कैऱ्या छान 2-3 तास भिजवून मिठाच्या पाण्यामध्ये भिजवल्या होत्या आणि त्यानंतर छान पुसून घेतल्यात त्या धुवून, आणि त्यानंतर त्यांना कापून घेतल्यात. अशा मध्यम आकाराच्या कापलेल्या आहेत, फार मोठ्या नाहीत आणि फार लहान पण नाहीत. आणि पहा, त्यातल्या काही कैऱ्या ह्या अशा थोड्याशा पिवळट झाल्यासारख्या वाटायला लागल्यात, तर ह्या मी आता घेतल्या नाहीयेत आपल्या लोणच्यामध्ये घालायला. आणि याला तर पहा, आपण जो म्हणतो ना की पाडाला लागलेला आंबा, तर हा तसा आंबा आहे आणि अत्यंत गोड लागतोय हा आंबा. आणि हा सुद्धा खायला तुम्ही कधीतरी हे नक्की अनुभव घ्या की पाडाला लागलेल्या आंब्याचा जो गोडवा असतो ना, तो पिकलेल्या आंब्याच्या गोडव्यात आणि कैरीच्या जो आंबटपणा आहे आणि हा पाडाचा गोडवा, ह्याच्यात खूप फरक असतो. आणि ह्याची पण एक वेगळीच मजा असते. तर तुम्ही असा जर कधी तुम्हाला खायला मिळाला ना, तर नक्की खा. खरोखरच खूप सुंदर आहे ह्याचा चव पण आणि रंग पण पहा. म्हणजे वरतून तर इतका हिरवा दिसतोय तो, पण आतमध्ये बघा पाडाला लागलाय आणि असा अगदी केशरी रंगावरती पाडाला आलेला आहे. आणि आता ह्याचं मी पहा काय करते ते. इथे ह्या एवढ्या कैऱ्या झाल्या आहेत. आता ह्याला मी काय करते हे दाखवते पुढे. आता पहा, इथे एवढ्या कैऱ्या सगळ्या मी मगाशी 2-3 तास मिठाच्या पाण्यात भिजत घातल्या होत्या. त्यानंतर त्या छान चोळून धुवून घेतल्यात. त्याच्यानंतर त्यांना पुसून घेतलंय. म्हणजे ओल्या असलेल्या ज्या कैऱ्या होत्या त्या संपूर्ण अशा सुक्या कापडाने, असे छान सुती कापडाने हे पुसून घेतल्यात. आणि त्याच्यानंतर ह्या मध्यम आकारावरती अशा, फार मोठी फोड नाही फार लहान नाही, अशी मध्यम आकाराची ही फोड या आकारामध्ये कापून घेतल्यात. आणि हा जो बाठ्याचा भाग आहे किंवा कोळीचा भाग आहे तो मधला भाग, त्यानंतर हा गाभ्याचा आणि हा सालीचा भाग, अशी ही फोड खाण्यास म्हणजे लोणच्यासाठी खूप छान लागते. हा सुद्धा भाग आपल्याला खाताना खूप छान लागतो, तर तोही त्यात यायला पाहिजे असं पाहायचं. आणि मध्यम आकाराच्या घ्यायच्या, म्हणजे फार मोठी पण नाही लहान पण नाही. आणि आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर हा जो पोहे खाण्याचा चमचा असतो आपला, याने आपल्याला 2 चमचे मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. आणि हे मीठ मी छान भाजून घेतलेलं आहे. भाजून म्हणजे आपल्याला त्याला छान असं गरम करून घ्यायचंय. मी ते तुम्हाला पुढे दाखवतेच आहे की कसं घेतलं होतं म्हणून. आणि त्यानंतर ही जी हळद आहे, ही 1 चमचा हळद मी ह्याच्यामध्ये घालून घेतलीये.
आणि आता हे काय करायचं आपल्याला, आता ह्याला हात लावायचा नाही किंवा चमचा वगैरे लावण्यापेक्षा शक्यतो काय करायचं, हे असं हे पहा, हे असं छान अगदी सगळीकडे त्याला आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचंय. आता हे असं आपण हलवलं ना की त्यातले बघा काही हे असेल तर उडून जातं, असं म्हणजे नाही का, त्याला अशी पातळ एक साल येते ना, ती सुद्धा आतल्या बाठ्याच्या बाजूला असते. मी सगळ्या काढल्या तरी एखाद दुसरी जी राहिली असेल ती सुकून अशी निघून येते ते पाखडल्यामुळे. हे पहा, आणि सगळीकडे हळद मीठ पण व्यवस्थित लागतंय. आता इथे पहा, ही जी आपल्याला म्हणजे आता ह्याला हळद आणि मीठ लावून झालेलं आहे, तर ह्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, ही जी आपली वेळणी आहे, आता चाळणी घेतली तरी चालेल, वेळणी घेतली तरी चालेल, जे काही आपल्याकडे असेल ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या फोडी घालून घ्यायच्या आणि हे यावरती ठेवायचं. म्हणजे एखादं खाली भांडं ठेवायचं, त्याच्यावरती हे आपल्याला ह्या फोडीत ठेवून अशा एकसारख्या करून घ्यायच्या आणि संपूर्ण रात्र हे अशा सोडून द्यायच्यात. जेणेकरून काय होणार आहे, आता ह्याला पहा, हे आत्ताच ओलं व्हायला सुरुवात झाली आहे. आपण त्याला मीठ आणि हळद लावली आहे, त्याच्यामुळे आता ह्याला पाणी सुटायला लागेल आणि ह्याचं संपूर्ण पाणी हे खाली असं निथळून जाईल. काय होतं की आपण जर का एखाद्या ह्याच भांड्यात जर ठेवलं तर त्याला पाणी सुटून सुटून काय होणार की त्याच्यामध्येच ह्या फोडी राहणार आणि मग त्या फोडी त्या पाण्यामध्येच म्हणजे मुरल्या जातील. आपल्याला ह्याच्यातून थोडं जे काही पाणी निघणार आहे ते आपल्याला बाहेर बाजूला काढून टाकायचंय. मग एकतर ह्या पद्धतीने आपण करू शकतो किंवा मग दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला एखादं सुती कापड घ्यायचं, जसं आपण दही बांधतो, आपण चक्का म्हणतो आपण त्याला, श्रीखंड करण्यासाठी जेव्हा आपण एखादं हंकड आपण जे म्हणतो ते बांधून ठेवताना जसं आपण बांधतो दही, त्याच पद्धतीने आपण हे बांधून एखाद्या ठिकाणी असं आपण ते टांगून ठेवू शकतो आणि मग त्याचं संपूर्ण पाणी असं, जर का खाली पाणी जाण्यासाठी आपल्याला खाली एखादं भांडं ठेवावं लागेल आणि त्यामध्ये ते पाणी पडेल. पण सोपी पद्धत मला असं वाटतंय की आपण एखादं भांडं ठेवलं, त्याच्यावरती चाळणीमध्ये हे ठेवलं आणि आता ह्याच्यावरती आपल्याला एखादं म्हणजे हे पहा, हे असं ही या आकाराची ह्याच्यावर परत मी घालून घेतली आहे. आता ही अशीच रात्रभर आपल्याला ठेवू. आता ह्याला बाकी काही करायचं नाही, उद्या सकाळपर्यंत आपल्याला ह्याला काहीच करायचं नाहीये आणि त्यानंतर मी तुम्हाला सकाळी दाखवते की आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं ते. आता इथे पहा, मी एक सुती कापड अंथरून घेतलंय आणि त्याच्यावरती मी हे प्लास्टिकचं शीट एक अंथरून घेतेय. ही जी कैरी मी रात्री हळद आणि मीठ लावून ठेवली होती ती पहा इतकी सुंदर झाली आहे. आणि हे पहा, हे खाली पाणी निघालेलं, हे एवढं पाणी निघालंय. आता हे आपण म्हणजे बरण्यात वगैरे घातलं किंवा आपल्याला एखाद्या आमटीत वगैरे किंवा अगदी त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे तुम्हाला तसंच पाणी घालून वगैरे आवडत असेल तरी घेतलं तरी चालेल. आणि हे जे आहे ते हे आपल्याला आता असं एक 2-3 तासासाठी कमीत कमी तरी आपल्याला हे असं फॅन खाली थोडेसे सुकवायचे. हे मी उन्हात घातलेले नाहीयेत, हे मी फॅन खालीच घातलेले आहेत आणि 5-6 तास ठेवले तरी चालतील. जेवढा जास्तीत जास्त आपल्याला ठेवता येईल तेवढा प्रयत्न करायचा, पण कमीत कमी 3-4 तास तरी हे आपल्याला असे फॅन खाली थोडेसे सुकू द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला लोणचं करायला घ्यायचंय. तर इथे पहा, मी हे करून घेतेय आणि तेव्हा मी आता ह्या कैरीच्या आंबट अशा चवीच्या हिरव्या गार रंगासह आजच्या या ब्लॉगची मी इथेच सांगता करते आहे. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा.
अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.